गणेश महाजन फौजी आहे, त्याची पण एक आठवण आहे. आणि पियुषची पण एक आठवण अशी आहे की तू नक्कल पण छान करतो. पियुष आठवते का तुला? मांजरीची नक्कल मला अजून आठवते आणि ती तुम्हाला माझ्याजवळ घेऊन यायचा की अशी अशी नक्कल करा. तर अशा अनेक आठवणी आहेत. त्याचप्रमाणे माझ्या त्या ज्या मैत्रिणी आहेत त्या माझ्या घरी बऱ्याचदा यायच्या, त्या वेळच्या माझ्या प्रवासाच्या त्या साक्षीदार आहेत. बऱ्याचशा तेजश्री नंतर सुवर्णा, आता मी तरी प्रियंका, तर त्यांची कोरिओग्राफर सुद्धा मीच असायची. डान्स पण मीच बसवायचे, मूक नाटिका पण मीच बसवायचे. आठवत असेल तुम्हाला माझ्या घरी येऊन सगळे डान्सची प्रॅक्टिस व्हायची. आणि एक व्यसन विरोधी नाटिका होती, मूक नाटिका, त्यात सुद्धा तुम्ही खूप छान काम केलेलं होतं. सगळ्या विद्यार्थ्यांचे चेहरे आणि सगळ्या आठवणी माझ्या ताज्या झाल्या. गेली 2 तासापासून मी सगळं आठवते आहे आणि छानपैकी. आणि मी खरंच कौतुक करून वाटतं की मी आज भरून पावले. एवढं प्रेम भरभरून तुम्ही आम्हाला देताय, आम्हाला कल्पना पण नाही. आम्ही तर आमचा व्यवसाय करतो, शिक्षण तुमच्यापर्यंत पोहोचवतो, परंतु तुम्ही ही परतफेड एवढ्या भरभरून प्रेमाने कराल याची आम्हाला कधी खात्री नव्हती. पण आता तुम्ही एवढ्या आयुष्याच्या आमच्या प्रवासामध्ये एवढा आनंद देऊन दिला, म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद आहेत. कारण एवढा सुंदर कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये सर्वांचेच परिश्रम आहे. या विद्यार्थ्यांचं हे प्रेम आहे, हे प्रेम आम्ही कायम आमच्या आयुष्यात ठेवलं आणि खूप खूप धन्य झालो की तुम्ही आम्हाला तुमच्या आनंदामध्ये सामील करून घेतलं. विद्यार्थी मित्रांनो, वेळ खूप झालेला आहे, पण तरी अध्यक्षीय भाषण हे गरजेचं होतं, म्हणून मी या ठिकाणी सांगत आहे की एक शेवटची ओळख म्हणून मी की एक शेवटची ओळख सांगते की आयुष्यामध्ये आयुष्य कसं जगावं सगळ्या गोष्टी आपण शिकतो, परंतु आयुष्य जगण्याची जी काही कला आहे ती सुद्धा शिकली पाहिजे. काय कोणत्या प्रसंगाला कसं सामोरं गेलं पाहिजे, कारण की सुख हे सुख असतंच, परंतु एखादा प्रसंग आपल्या आयुष्यात असा येतो की तो आपल्याला फेस कसा करावा हे पण शिकलं पाहिजे. त्या ठिकाणी नैराश्य न दाखवता त्या प्रसंगाला आपण सामोरे गेले पाहिजे. एक माझ्याच अनुभवातला एक प्रसंग सांगते की 40गाव या ठिकाणी एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातले तो मुलगा करतात माझ्यासारखाच होता. 2 महिन्याआधी त्याचे वडील गेले. त्या ठिकाणी तो खंबीर उभा राहिला. सागर जगताप म्हणून त्या मुलाचं नाव आहे. त्यांचे माझे एक पारिवारिक संबंध होते. तर 2 महिन्याआधी त्यांचे वडील मरण पावले आणि नंतर त्या मुलाने संपूर्ण धुरा त्या कुटुंबाची सांभाळ. पण 2 महिन्यानंतर त्या मुलाचा सुद्धा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आणि ते कुटुंब अतिशय त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, अतिशय दुःखी झालं. परंतु तो मुलगा अशाच तुमच्या गेट टुगेदर सारख्या एका व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होता. वर्गमित्र त्याचे सगळे होते आणि मी नेमकी त्यावेळी तिथे दुःखामध्ये त्यांच्या सामील व्हायला गेले. ती मुलं 7-8 मुलं प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी एक पैशांचं पाकिट घेऊन आलं आणि जवळजवळ 65,000चा चेक त्या मुलाच्या आईच्या हातात सोपवला की आई, हा आमच्यातर्फे छोटीशी मदत तुम्हाला तुमच्या कुटुंबाला. ती आई म्हणली की पैसे काही नको, फक्त माझा सागर आनंद. त्यावेळी ती मुलं अतिशय निशब्द झाली आणि त्यावेळी मला कळलं की हे जे मित्र असतात खरंच ओढव्यामध्ये गारव्यासारखे असतात. आणि म्हणून हा मित्र, हा जो भाग आहे तुमच्यातला, हा आयुष्यभर जपून ठेवा. खूप खूप यामध्ये बळ मिळतं. आर्थिक मदत तर ही शेवटची आहे, पण शाब्दिक बळ देण्यामध्ये कुचराई करू नका. प्रत्येकाला आधार द्या, प्रत्येकाला शब्दांचं बळ द्या आणि प्रत्येकाला या ठिकाणी जगण्याची गरज द्या. अशा या स्नेह सोहळ्याचे तुम्ही आयोजन केले, मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करते आणि आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. सर्व मित्रमैत्रिणींचे आनंदी चेहरे घेऊन आम्ही येथून जाणार आहोत. संपर्कात राहा आणि धन्यवाद.